मनोरुग्ण आहे अशी ही माहिती कळते। या प्रकरणाचे सविस्तर तपशील अजूनही हाती येणं बाकी आहे। मात्र या व्यक्तीने काही मुलांना डांबून ठेवलं एका खोलीमध्ये असं आता कळतंय। मृत्युंजय सिंग आपल्याला अधिकची माहिती देतील। मृत्युंजय, नेमकी किती वाजताची घटना आहे आणि किती मुलं आहेत साधारण जिकडे डांबून ठेवण्यात आलं या मुलांना? अश्विन, हा पवई परिसराची घटना आहे। पवई परिसरामध्ये चांदिवली या परिसरात ही घटना घडलेली आहे। तिकडे रॉ स्टुडिओ नावाची एक इमारत आहे। रॉ स्टुडिओ, या रॉ स्टुडिओमध्ये काही मुले होते। त्यांना हा जो माणूस आहे आणि एक त्या रूम मध्ये बांधून बंद करून ठेवलेला आहे आणि सध्या पोलीस आणि आजूबाजूचे लोक जे तिकडे जमा झालेले आहेत, पोलीस त्यांना समजण्याचा प्रयत्न करतायत। पण एकीकडे सांगितलं जात आहे की तो मानसिक रुग्ण आहे असेही सांगितलं जात आहे आणि दुसरीकडे पोलीस त्यांना समजण्याचा ते प्रयास आहे ते सध्या करत आहे। काही लहान मुले आहेत त्या स्टुडिओमध्ये, काही शिकत होते, अशा प्रकारची एक जो माहिती आहे ते समोर आलेली आहे आणि सध्या पोलिसांचा प्रयत्न आहे की तो जो व्यक्ती आहे त्यांनी सरेंडर करावा आणि जे मुले आहेत त्यांना बाहेर काढावा। एक सुलतानकडनं जी माहिती मिळत आहे की त्याचं नाव दिनेश गोसावी असं सांगितलं जात आहे, पण हा ऑफिशियल स्टेटमेंट नाहीये। दिनेश गोसावी असं नाव सांगितलं जात आहे। तर हा दिनेश गोसावी कोण आहे, कसा काय आणि हे जे कृत्य केलंय कसा कारणामुळे केलं हे स्पष्ट झालेलं नाहीये। मानसिक रूपाने तो बिमार आहे, आजारी आहे असं सांगितलं जात आहे आणि सध्या पवई पोलीस आणि साकीनाका पोलीसचे जे पोलीसकर्मी आहे ते घटनास्थळावर पोहोचले आहेत आणि जे सिच्युएशन आहे ते कंट्रोल करण्याचा सध्या प्रयत्न करतायत। पण त्याने दार जे आहे ते बंद करून स्टुडिओमध्ये काही लोकांना बंधक बनवून ठेवलेलं आहे। त्यामध्ये मुले आहेत, लहान मुले आहेत। अश्विन, मृत्युंजय आपल्या सोबतच राहा। सध्या या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आपल्या सोबत आहेत। नमस्कार, आपल्याला माझा आवाज येतोय? हो, येतोय सर, येतोय। हा, नेमकं काय घडलेलं होतं, किती वाजता घडलं, आपण सविस्तरपणे घटना सांगा। सर इथे पवईला LNT 5 नंबर गेटच्या समोर रा स्टुडिओ करून एक स्टुडिओ आहे। रा स्टुडिओ करून आहे। तिथं रोहित आर्या नावाच्या एक व्यक्तीने ऑडिशन भरवले होते। 100 मुलांना बोलवले होते। 5-6 दिवसापासून ऑडिशन सुरू होते। बरं। तर त्या ऑडिशन मध्ये मुलांचे काही लोकांचे सिलेक्शन झाले। 2-3 दिवस त्यांची ऍक्टिंग बिक्टिंग सगळी घेतली गेली। आता अचानक फोन असा आला की किडनॅप झाली मुलं, 20-22 मुलं। तर आम्ही घटनास्थळी इकडे आलो। घटनास्थळी बघितलं तर मुलं आतमध्ये आहेत। इथे पोलीस यंत्रणा पण आहे, फायर ब्रिगेड पण आहे, पण आतमध्ये पालकांना कोणाला सोडलं जात नाही। फक्त पोलीस आणि फायर ब्रिगेड आतमध्ये आहेत। आता ती मुलं थोड्या वेळामध्येच निघतील बाहेर असं पोलिसांनी शाश्वती दिलेली आहे। बघूया आता किती मुलं आहेत साधारण, कोणत्या वयोगटातली ही मुलं आहेत याबद्दल काही माहिती? 20 ते 22 वर्षाची मुलं आहेत। 20 ते 22 वर्षाची मुलं आहेत आणि एकूण किती मुलं आहेत अंदाजे आतमध्ये? 20-22 मुलं आहेत। 20 ते 22 वर्षाची 20-22 मुलं आतमध्ये? 15 वर्षाच्या आतमधली मुलं आहेत, 15 वर्षाच्या आतील मुलं आहेत। बर। आणि टोटल मुलं 20 किंवा 22 आहेत। पण आता पोलिसांची यंत्रणा जोरात कामाला लागलेली आहे। बर। तर मला असं वाटतं की थोड्याच वेळामध्ये मुलांना काढतील सुद्धा बाहेर। आणि ज्या पालक डिस्टर्ब आहेत। हा, बोला, आपण पूर्ण करा। हा, प्रत्येक पालक इथे डिस्टर्ब आहेत, एकदम डिस्टर्ब आहेत, कारण खूप लहान लहान मुलं आहेत आणि शूटिंगच्या नावाखाली त्याने ह्यांना सगळ्यांना बोलून असं त्याला किडनॅप करून ठेवलंय। म्हणजे भविष्यामध्ये असं किडनॅप म्हणजे शूटिंगला मुलांना आपण पाठवतो त्यांच्या भरोशावरती, तसं सगळ्या पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कुठला स्टुडिओ आहे आणि कोण त्याचा शूटिंग करतंय हे सगळे माहिती घेतली पाहिजे आणि त्यानंतरच मुलांना शूटिंगला पाठवलं पाहिजे। अच्छा, म्हणजे ज्या व्यक्तीने शूटिंगसाठी बोलवलं त्यानेच त्यांना अडकवून ठेवलेलं असं म्हणताय तुम्ही? हो, त्यानेच आतमध्ये ठेवलं। आता त्याच्याबरोबर त्याच्या आतमध्ये किती लोक इथून बाहेरून दिसत नाही, कारण संपूर्ण हा स्टुडिओ पूर्ण सीलपॅक आहे, सीलपॅक। आता अग्निशमक दलाचे लोक पण तिथून शोधतात आहेत आणि पोलीस यंत्रणा पण धावपळ आहे, पण इथे भरपूर धावतात लोक, मागे पुढे धावतात। कोणाला काहीच समजत नाही की काय होतं आणि काय नाही, पण आतून ती मुलं जी आहेत ती काचेतून हात दाखवतात, पडदे वर करतात, पण आतमध्ये व्हेंटिलेशन नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे। बर। आणि हा स्टुडिओ साधारण किती मोठा आहे, किती रूम्स आहेत आतमध्ये याबद्दल काही माहिती? मोठा हॉल आहे, LNT 5 नंबर गेटच्या समोर बरोबर मोठा हॉल आहे। बरं। आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा प्रत्यक्षात आपण होतात तिकडे उपस्थित? हा, आता मी तिथेच आहे ना, दुपारपासून तिथेच आहे मी आता। म्हणजे जेव्हा या मुलांना आतमध्ये, जी मुलं तुम्ही म्हणताय की आतमध्ये गेलेली होती ही मुलं आणि त्यांना अडकवून ठेवण्यात आलं? सकाळी मुलं 10:15 वाजता गेली, बरोबर। मग दुपारच्या वेळेला लंचला त्यांना सोडलं जातं, पण आज त्यांना लंचला सोडलंच नाही। बरं। त्यांनी सांगितलं आम्ही आता 5-6 तास त्यांना सोडणारच नाही, म्हणून पालक बाहेरच उभे राहिले, कारण पालक लोकांना आतमध्ये यायला अलाउडच नव्हतं। हा, अच्छा, म्हणजे नेहमी ती दुपारच्या सुमारास बाहेर पडतात, जी आज बाहेरच पडली नाही?
हो 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 हो. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये संपर्क साधण्याचा कोणी प्रयत्न केलाय, कोणी पालकांनी किंवा तिकडच्या लोकल नाही लोकल आपल्या स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक टाकीनाका पवई आणि डीसीपी नलावडे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. बरं. त्यांनी घटनास्थळाची पाहणी घेतली, आतमध्ये लोकांशी संपर्क केला असेल, त्यानंतर इतकी यंत्रणा कामाला लागलेली आहे. बरं. आणि हे जे मुलांना बोलवलेलं आहे त्या व्यक्तीने, ते साधारण किती दिवस हे वर्ग चालू आहेत तिकडे? आपण म्हणताय की या संदर्भात आता हा 6वा दिवस असेल, 6वा दिवस. अच्छा. आणि साधारण किती वेळ हे वर्ग चालायचे ह्याबद्दल काही माहिती? हे सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 7:30-8 वाजेपर्यंत वर्ग चालत होते. बरं. ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय त्यानुसार 15 वर्षांखालील सगळी मुलं होती. हो 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 हो. अच्छा. आणि आत्ताही जी मुलं आतमध्ये ती देखील 15 वर्षाखालचीच आहेत? हो हो हो. सर्व मुलं आणि मुली मिक्स आहेत. मुलं आणि मुली. बरं. आणि आतमध्ये तुम्ही म्हणताय की त्यांना अडकवून ठेवलेलं आहे, तर त्यांच्या बरोबर साधारण अजून किती जण, वेगळा काही स्टाफ या व्यक्ती व्यतिरिक्त ज्याने अडकवून ठेवलंय असं कोणी आहे? नाही, असं काही दिसत नाही. फक्त आता पोलीस यंत्रणा इकडे तिकडे धावपळ करतायत आणि फायर ब्रिगेड आलेली आहे आणि आता एनएसजी कमांडो सुद्धा आलेले आहेत. बरं. हा. पण गेल्या 5-6 दिवसात असा काही वेगळा प्रकार समोर आलेला होता या मुलांच्या बाबतीत किंवा एकूणातच या स्टुडिओच्या इकडे? असं तर काही दिसलं नाही. एक मिनिट चालू ठेवा. एक पालक बाहेर आला. एक मिनिट. कोणतरी नाही, ते आता धावपळ सुरू झाली सर इकडे पालकांची. काय होतंय माहित नाही. आता ते कमांडो फोर्स पण आली इथे. बरं. आता पोलीस आतमध्ये त्यांचं काम करताय, पण पालक सगळे डिस्टर्ब झाले. धावपळ सुरू झाली त्यांची सगळ्यांची. बर. पण म्हणजे आतमध्ये कोणी गेलेलं आहे आता? पोलीस किंवा संबंधित सुरक्षा यंत्रणेपैकी कोणी गेलंय का आतमध्ये? कंपाऊंडच्या आतमध्ये पोलीस आणि फायर ब्रिगेड आहेत आणि कंपाऊंडच्या बाहेर पालक उभे आहेत सगळे. आता सगळी धावपळ उभी आहेत. आता ते बघतायत. बर. आता काय करतायत बघूया आपण आता. बर. खूप खूप धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल. ज्याने ओलीस ठेवलेला आहे या मुलांना, त्याची आता प्रतिक्रिया समोर येते. त्या व्यक्तीचं काय म्हणणं आहे आपण बघूया. मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं। मैं मर जाऊं या नहीं मर जाऊं, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियां हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूं और उसमें मर जाऊं।
मैं मर जाऊं या नहीं मर जाऊं, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियां हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। राहत्या व्यक्तीचा व्हिडिओ आहे आणि मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती आलेला आहे। या व्यक्तीने आता थेट धमकी दिलेली आहे की या मुलांना डांबून ठेवणाऱ्याकडनं आग लावून देण्याची ही धमकी या व्यक्तीने प्रत्यक्षात दिल्याचं आपण बघितलं। रोहित आर्य असं या मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचं नाव आहे अशी आताची माहिती आहे। पोलीस पोहोचलेले आहेत, सुरक्षा यंत्रणा पोहोचलेल्या आहेत आणि आता बघूया मुलांना कसं रेस्क्यू करण्यात येतं। मात्र पालकांमध्ये थोडंसं धास्तावलेलं आणि भीतीचं वातावरण साहजिक आहे, कारण 15 वर्षांखालील ही मुलं आहेत सगळी। 20 ते 22 मुलं मुली, जसं आता आपल्याला एका प्रत्यक्षदर्शींनी देखील सांगितलं की 20 ते 22 जवळपास मुलं आतमध्ये आहेत। 15 वर्षांखालची ही मुलं आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसापासून या वर्गांसाठी त्यांना बोलवण्यात येत होतं आणि आज अशा प्रकारे दुपारी जेवणाच्या सुट्टीला सोडलं गेलं नाही म्हणून पालक काळजीमध्ये पडले। त्यांनी तिकडे संपर्क साधला असता ही बाब समोर आलेली आहे आणि आता तिकडे सुरक्षा यंत्रणा, पोलीस हे सगळे पोहोचलेले आहेत आणि मुलांना रेस्क्यू करण्याच्या दृष्टीने, मुलांची सुटका करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत। मुंबईतल्या पवईमधली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवलेलं आहे आणि तो व्हिडिओ देखील आता आपण बघितला। 15 वर्षांखालील साधारण 20 ते 22 मुलं आहेत असं प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला सांगितलं आणि आता या व्यक्तीने त्याला नेमकं काय करायचं ते देखील या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे। बघूया आता पोलीस आणि अन्य यंत्रणा कशा प्रकारे या मुलांची सुटका करते। हाच तो व्यक्ती आहे ज्याचा आता व्हिडिओ समोर आलेला होता। रोहित आर्य असं या मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचं नाव आहे आणि मुंबईतल्या पवई भागात ही घटना घडलेली आहे। पवई LNT गेट 5 समोर एक स्टुडिओ आहे, तिकडे ही घडलेली घटना, ज्याच्यामध्ये साधारण 20 ते 22 मुलं, 15 वर्षांच्या खालची मुलं मुली यांना ओलीस ठेवण्यात आलं। तर मुंबईतल्या पवईमधली ही घटना, मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा व्हिडिओ एकीकडे हाती आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा, त्यासोबतच तिकडे पोलीस आणि पालकवर्ग सगळे तिकडे आहेत आणि आता या मुलांना सुटकेच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत। एका खोलीमध्ये या मुलांना डांबून ठेवल्याची माहिती आहे। जसं आपल्याला प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं मगाशी की एक मोठा हॉल सारखी रूम आहे तिकडे आणि तिकडे या मुलांना ठेवलंय। ती मुलं खिडकीतनं किंवा त्या काचेतून हात देखील करतायत आणि एक प्रकारे सुटकेसाठी कदाचित ती तिकडे विनंती करत असावीत। 15 वर्षांखालची ही मुलं आहेत। 20 ते 22 मुलं मुली दोघांनाही डांबून ठेवण्यात आलं पवईच्या या स्टुडिओमध्ये, ओलीस ठेवण्यात आलेलं एक प्रकारे, आणि या मुलांना डांबून ठेवून आग लावून देण्याची देखील धमकी या व्यक्तीने दिलेली आहे। पोलीस तसंच अन्य यंत्रणा देखील तिकडे पोहोचलेल्या आहेत आणि आता या मुलांना सुटकेच्या दृष्टीने पावलं टाकण्यात येत आहेत। या प्रकरणाचे आणखी सविस्तर अपडेट पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळतील। एकीकडे पवई पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मुंबईच्या पवई भागातली अत्यंत धक्कादायक घटना, एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस ठेवलं। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रशिक्षण वर्गासाठी तिकडे ही मुलं जात होती अशी आपल्याला माहिती आता प्रत्यक्षदर्शींकडनं कळली। साधारण 5 ते 6 दिवस झाले, सकाळी साधारण 10-11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रशिक्षण जे आहे ते सुरू असायचं आणि मोठी अपडेट, मुलांना ओलीस ठेवणाऱ्याला पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आलं। या घडीची मोठी अपडेट आहे। काय झालं शूटिंगच्या नावावर आम्हाला इथं बोलवून घेतलं। कशासाठी बोलवलं होतं? कशासाठी बोलवलं होतं दादा? कशासाठी बोलवलं होतं? तर ही काही व्यक्ती आहेत ज्या कदाचित आतमध्ये होत्या, अजून आपल्याला तपशीलवार माहिती याच्यातली कळेल। आता सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने संबंधित आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। यंत्रणांनी वेगाने चक्र फिरवलेली आहे तपास करण्याच्या दृष्टीने किंवा सुटका करण्याच्या दृष्टीने। आता पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने यांची सुटका झाली। किमान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला संबंधित गणेश ठाकूर अधिकचे अपडेट देतील। गणेश। अश्विन, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। बर। जे हॉस्टेज मुलं होती त्या सर्वांना रेस्क्यू केलं गेलेलं आहे।
मोठी कामगिरी आहे प्रशासनाची, मुंबई पोलिसांची. कारण हा व्यक्ती ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये बोलत होता आणि त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की हा काही मोठा पाऊल उचलू शकतो, कारण त्याची मानसिक स्थिती बरोबर दिसत नव्हती. आणि ह्या व्यक्तीने जर काही मोठा पाऊल उचलला असता तर त्याचं नुकसान किंवा त्याचा त्या मुलांना नुकसान झालं असतं. आणि यासाठी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधला, त्यालाही संवाद करायचा होता. आणि संवाद साधतानाच अत्यंत हुशारीनं या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आणि तिथे स्टुडिओमध्ये असलेल्या मुलांना रेस्क्यू केलं गेलं. आता या व्यक्तीची पार्श्वभूमी अशी आहे की या व्यक्तीचे काही पैसे सरकारकडे होते, काही प्रोजेक्टमध्ये त्याने पैसे लावले होते, त्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी गुंतवणूक केली होती, कोट्यवधींची गुंतवणूक होती. मात्र त्याच्यामध्ये नुकसान झालं आणि त्यासाठी तो सरकारला जबाबदार धरत होता, विभागाला जबाबदार धरत होता. आणि यामुळं त्यानं संवाद करण्यासाठी किंवा आपली बाजू ठेवण्यासाठी हे पाऊल उचललं. पण खूपच धोकादायक हा पाऊल होता त्या मुलांसाठी. त्यांना ऍड मध्ये काम देण्याच्या नावाखाली बोलवलं गेलं आणि या सर्वांना बंद केलं गेलं होतं. मात्र आता या सर्वांना सुखरूप रेस्क्यू केलं गेलं आहे आणि या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. अश्विन गणेश, साधारण किती मुलं होती आणि पालक वर्गाकडे मुलं सुपूर्द करण्यात आली आहेत का? हो, सुपूर्द करण्यात आलेली आहेत. त्यांच्याशी आता थोडी मुलं ट्रॉमटाईज होती म्हणून तिथं काउन्सलर असतात, काउन्सलरची टीम तिथं आली आहे. त्या मुलांची आता पालकांशी त्यांचा संवाद करतील, कारण अशा परिस्थितीमध्ये मुलांना त्यांच्या मनावरती परिणाम होऊ नये आणि ते ट्रॉमटाईज होऊ नये, राहू नये, त्यासाठी काउन्सलर्स तिथं एक महत्वाचा रोल असतो. यासाठी काउन्सलर्सची टीम देखील तिथं बोलली. मुंबई पोलिसांच्या अशा एक्सपर्ट असते जे अशा प्रकारे हॉस्टेज सिच्युएशन मध्ये किंवा आत्महत्या करण्यासाठी कोण गेला त्या व्यक्तींच्याशी बोलतात. तर हे काउन्सलर तिथं आले आहेत आणि यांना सुपूर्द केलं गेलं आहे. त्यांच्याशी संवाद साधून या मुलांना यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न. गणेश, तुला थोडंसं थांबवतो मी. आता प्रत्यक्षदर्शींच्या 10 से 12 बच्चे होंगे. और ये रोहित आर्या कौन है जिसने इन्हें पता किया? हमको ही पता नहीं सर. हे किती वाजता वगैरे मुलं आली होती? किती मुलं होती? काय साधारणतः 8-10 मुलं असतील. अच्छा, कशाचं ऑडिशन होतं? काय बहुतेक मुलांचं, मला वाटतं कधी फिल्म असेल किंवा मग डान्स असेल. आणि किती लोक होती ज्यांनी त्यांना हे केलंय? किती? 8 ते 10 मुलं होती. आणि यांना कोणी हे केलं, म्हणजे कोणी होतं होस्टेज, कोणी करून ठेवलं होतं? मला अशी माहिती मिळाली त्यांनीच काय ते भाई व्हिडिओ पाठवले पालकांना. काय म्हणून? त्यांचं काय ते डिमांड असेल असं पालकांपुढे आम्हाला समजलं. मग आता कोणाला ताब्यात घेतलं वगैरे असं काही? पोलिसांनी म्हटलं त्या माणसाला ताब्यात घेतलेलं आहे. आणि काही लोक वगैरे आता इथे किती अजून आलं काय माणसं नाही. अच्छा, आपण जर या ठिकाणची स्थिती बघितली तर काही लोक आता या ठिकाणी आलेले आहेत. काही आपण जर बघितलं तर हा स्टुडिओ आहे हा, आणि ह्या स्टुडिओच्या परिसरामध्ये आता ब्लॅक कॅट जे कमांडो आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. काही लोकांना होस्टेज करण्यात आलेलं होतं अशी माहिती मिळते आहे. आणि सध्या या स्टुडिओमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्टुडिओमध्ये अजूनही काही जखमी आहेत, त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे. आणि एकूणच सध्याची स्थिती बघितली तर अजून काही लोक पॅरेंट्स बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी या स्टुडिओमध्ये जे ऑडिशन होतं त्या ऑडिशन होतं आणि त्या ऑडिशनसाठी या ठिकाणी ही मुलं आलेली होती अशी माहिती मिळते आहे. सध्याची स्थिती आपण बघितली तर स्टुडिओमध्ये अजूनही काही पालक आहेत, जखमी अवस्थेत देखील काही लोक दिसत आहेत, ते जखमी होते. आणि अशी या स्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लोकांना काढण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळते आहे. मात्र अजूनही काही जखमी अवस्थेत काही पालक आहेत, काही परिसरामध्ये आपण जर बघितलं तर लोक या ठिकाणी अजून आहेत, पोलीस या ठिकाणी आहेत. आणि एकूणच सध्याची स्थिती जर बघितली काफी परेशान थे, रो रहे थे, उन्हें समझाने का प्रयास जो है वो किया जा रहा है. एकूणच स्थिती अब से करीब 1 घंटे पहले थी, उसमें थोड़ा सा बदलाव हुआ है. यहाँ पर पेरेंट्स देखिए, पेरेंट्स जो परेशान होता. प्रशांत, जसं तू आता माहिती देतोयस, नेमकी किती मुलं होती, किती पालक तिकडे आता उपस्थित आहेत? काही पालकांशी तुझं काही बोलणं झालंय का या संदर्भात? तिकडे बोलू शकतो आपण? जे पालक आता बाहेर पडले त्यांच्याशी मी बोललो होतो. त्या पालकांचं असं म्हणणं होतं की आम्हाला ऑडिशन साठी या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. मात्र ऑडिशनच्या नावाखाली या ठिकाणी ज्यावेळेस ही लोक आली त्यावेळेस त्यांना या ठिकाणावरून
हॉस्टेज करण्यात आलं. माझ्याबरोबर अशोक माटेकर आहेत, माजी नगरसेवक आहेत. अशोकजी, नेमकं काय घडलंय, संपूर्ण प्रकरण काय आहे, काय माहिती द्याल तुम्ही? इथले लोक वेळात सांगतो, आता एवढं सांगत नाही. काय नेमकं झालं होतं? काही लोक आपल्याला सांगतो. पुढे सगळं चाललं, रेस्क्यू झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, काय घडलं नाही. किती लोक काय जखमी आहेत, काढलेत, काय झालं, काय होतं, कशासाठी बोलवण्यात आलं होतं? मला तो काय सध्याची- माहिती आहे नेमकी, काय सांगाल? सब ठीक है अभी देखो क्या हुआ था, किस लिए बुलाया था? निकले एक्टर है करके एक्टिंग करेंगे इसके लिए हाँ हाँ हाँ, ऑडिशनचं वगैरे घेतात ते हाँ. लोक. ओके, ऑडिशन होतं. पोरा ते लोक ते करायचे. ओके, ऑडिशन साठीच बोलवलं होतं का अशोकजी? त्यांचीच विद्यार्थी आहेत. हा, काय हा. झालं आणि कोणी हॉस्टेज केलं यांना? त्याच्याच जे ऑडिशन घेतो त्यांनीच केलंय. अच्छा, काय त्याचं काय मागणी काय माहिती होती? घेतोय आता पूर्ण. मागणी मी काय आता होती, आलोय. काय मला म्हणत त्याच्या होते? बिल्डिंगमध्ये फोन आला, मी आप आपको क्या जानकारी है कि किस लिए उनको लेके गए थे? पूछो उनको बताएंगे. हाँ? पूर्ण माहिती घेतो मी ओके. पाहतो. आपण आता जर बघितलं तर या ठिकाणी आता काही पालक आहेत, त्याचबरोबर ऑडिशनसाठी जी लोक आलेली होती त्यांचे काही कुटुंबीय देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि RS स्टुडिओ जो आहे तो या ठिकाणी आहे. काही लोक बच्चे थे, सब सुरक्षित है बच्चे. 22 बच्चे पुलिस थे. कर्मचारी यहाँ के अच्छे से काम करके सबको निकाले बाहर. सबका, और कितने लोग, किसने हॉस्टेज किया था इनको, वो कौन थे? अभी वो उनका नाम नहीं मालूम है मेरे को, लेके गए वो बताएंगे. अभी अच्छा. थोड़ी देर के बाद आपको सब बताएंगे सही से. अच्छा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त आहे आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत ती जी माहिती देत आहेत, नेमकी काय घटना घडली होती, नेमकं काय घडलं होतं, या सगळ्याची माहिती देत आहेत. आपण जर बघितलं तर आता इथे संपूर्ण बाजूचा परिसर जो आहे तो पोलिसांनी इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. ज्या वेगवेगळ्या तुकड्या आहेत त्या तुकड्या देखील या ठिकाणी तैनात आहेत. RS स्टुडिओच्या बाहेरून आपण जर बघितलं तर पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी या ठिकाणी जी लोकं आहेत आता जी तिथे आतमध्ये होती त्या ठिकाणचं आपण थेट दृश्य जर बघितली तर या ठिकाणी आता ही लोक आपल्याला पोलीस आणि ह्या सगळे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि काही लोक जी जखमी आहेत ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेमकं काय झालं होतं नेमकं? काय घटना घडली होती आपण जाणून घेऊयात. हे काही प्रत्यक्षदर्शी पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नेमकं काय घडलेलं होतं. काय माहिती आहे तुला, काय झालं इथे, काय क्या हुआ था अंदर, कुछ जानकारी है आपको? आपण जर बघितलं तर इथे अजूनही काही लोक आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या व्यक्तीने या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं होतं, सर क्या हुआ था अंदर, क्या हुआ? अब अंदर क्या जो है, वही पुलिस यहाँ से बहुत मेहनत कर रही है, उनके मेहनत की वजह से बच्चों का जान बच गया है. हाँ, पुलिस के ऊपर भले मत लगाओ, लेकिन क्या है ना, वो जो शूटिंग करने वाला आदमी है, एक आदमी 40 बच्चों को कैसे किडनैप कर सकता है यार अकेले? ये बात समझ से बाहर है. किस लिए बुलाया गया था बच्चों को, कुछ जानकारी? शूटिंग के लिए बुलाया गया था. किस बात की शूटिंग थी वगैरह, कुछ जानकारी? हाँ, कोई सीरियल, कोई नांदेड़ का है, कोई कहीं का है, सब आउट ऑफ मुंबई है बच्चे लोग. अच्छा, अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग इलाके से आए हुए थे. अलग अलग से है, और सब बच्चे 10 से 11-12 साल की उम्र के बीच में होंगे. अच्छा, छोटे छोटे बच्चे थे. लेकिन पुलिस ने बहुत तत्परता दिखाई है. पुलिस ने क्विक रिस्पॉन्स दिया है. ये पुलिस की वजह से बच्चों की जान बची. ओके, कितने बच्चे थे, कुछ जानकारी है आपको? कितने अंदर? हाँ, आप भी थे अंदर, कुछ जानकारी आपको मिले? पुलिस ने बताया 30 बच्चे. अच्छा, जब ये घटना हुई तब यहाँ पे थे आप? क्या कोई जख्मी है उसमें, कुछ जख्मी वगैरह? एक जन वो जख्मी, जो किडनैपर जख्मी, उसको लेके एम्बुलेंस में गए, करीब 15 मिनट पहले लेके गए. अच्छा, हाँ, वो उसके साथ कुछ हथियार वगैरह ऐसे कुछ थे उसके बता रहे अंदर गन था उसके पास. उसके पास गन था. अच्छा, आपण जी माहिती आता बघतोय, काही जी स्थानिक आहेत ते माहिती देत आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की ते जो हा इथे व्यक्ती होता ज्याने यांना हॉस्टेज केलेलं होतं तो हत्यारबंद होता अशी माहिती मिळते आहे. आत्ताची ही थेट दृश्य जर आपण बघितले तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आहेत, ते माहिती संपूर्ण घटनेची घेत आहेत. आतमध्ये अजूनही पालक जर आपण बघितलं तर चिंताक्रांत पालक आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. अनेकांना आपले अश्रू अनावर आहेत. अतिशय अचानक घडलेली ही घटना आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी हे सगळे पालक आलेले होते आणि त्यांनी या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी हे पालक या ठिकाणी आले होते आणि त्यांच्याकडून जाणून घ्या काही नेमकं काय घडलं, तो काय झालंय.
आपण जर या ठिकाणी बघितलं तर एसीपी या ठिकाणी आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आलेले आहेत. नेमके काय आहेत ताई काय नेमकं घडलंय आतमध्ये आपण बघितलं तर हे कमांड घडलंय आतमध्ये आपण बघितलं तर हे कमांडो देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः डीसीपी या ठिकाणी आहेत. सर नेमकी काय घटना घडली आहे, काय थोडीशी माहिती द्यावी. खूप गैरसमज लोकांमध्ये आहेत. थोडीशी काय घडलंय सर? 5 मिनिटांमध्ये आपल्याला माहिती देतो. मुलं सुरक्षित आहेत का सर? मुलं सुरक्षित आहेत का? सर्व सुरक्षित आहेत, सांगतो आम्ही. ठीक आहे काय सर काय घटना घडली आहे? थोडीशी सर माहिती मिळावी. डीसीपी या ठिकाणी स्वतः स्पॉटवर आहेत आणि आपण जर बघितलं तर आता आहे आणि आणि थोड्या वेळात या ठिकाणी याची माहिती देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सध्या अग्निशमन दल असेल, या ठिकाणी उपायुक्त परिमंडळ 7 या ठिकाणी आहेत आणि याचबरोबर या ठिकाणी सध्या आपण जर बघितलं तर पोलिसांनी माध्यमांना या ठिकाणावरून आता दूर करायला सांगितलेलं आहे. काही प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर काय बच्चे के पेरेंट्स कब से जानते थे, क्या कहेंगे? नहीं कैसा है, अभी देखो ऑडिशन के लिए सभी बच्चे सभी पेरेंट्स लोगों को मुंबई से बुलाया जाता है. पूरे पेरेंट्स लोगों को मुंबई से बुलाया जाता है. तो अभी कौन कहाँ से आ रहा है वो तो अपने को कुछ मालूम नहीं. बच्चे सही सलामत हैं? कितने बच्चों को रेस्क्यू कर लिया गया? बच्चे सब सही सलामत है. बच्चों को हम लोग मिले भी. बच्चे बहुत अच्छे हैं. बच्चे बहुत घबराए हुए हैं, लेकिन मुंबई पुलिस ने उन बच्चों को बहुत अच्छे से. ये रोहित कब से यहाँ काम करता था? अभी काम नहीं, ये स्टूडियो है, ये पिक्चर का स्टूडियो है. स्टूडियो बनाया देखा आपने? तो स्टूडियो में ऑडिशन लेते थे. और सर क्या कहता था? इसकी कुछ मांग पता चली? वो सब पेरेंट्स को किसी को मालूम नहीं. वो सब पुलिस आपको सर काय मराठीत सांगा, काय घडलं नेमकं? हे जे ऑडिशन चालू होतं हे गेल्या 6 दिवसापासून चालू होतं आणि गेल्या 6 दिवसापासून हे ऑडिशन हे आर स्टुडिओ आहे याच्यामध्ये सुरू होतं. तर सर्व मुंबईतले जेवढे पॅरेंट्स आहेत शूटिंग मध्ये आणली होती ती मुलांना पिक्चर मध्ये काम भेटेल, भविष्यामध्ये सिरियल मध्ये मुलांना काम भेटेल म्हणून आणलं होतं. पण त्याच्या नावाखाली आज दुपारी रोज ती मुलं दुपारी लंचला बाहेर यायची, पण आज दुपारी त्या मुलांना बाहेर सोडण्यात नाही आलं. तर त्यांनी काहीतरी बहुतेक पोलिसांना फोन केला असेल. आता हा कोण होता आतमध्ये ज्याने बंधक बनवून ठेवलं होतं तो? आता ते जो ऑडिशन घेत होता रोहित आर्या करून जो व्यक्ती होता तोच असेल. कसलं काय त्याच्यासोबत किती माणसं होती आतमध्ये ते काय कळालं नाही. पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं. इतकी तातडीने पोलीस यंत्रणा कामाला लागली. फायर ब्रिगेड सुद्धा आली आणि त्यांनी ह्या घाबरलेल्या मुलांना सर आता सगळे पॅरेंट्स पण आतमध्ये आहेत आणि सगळे पालक पण आणि लहान मुलं पण आतमध्ये. पोलीस त्यांना सगळ्यांना शांत करतायत आणि अतिशय चांगली कामगिरी त्या पोलिसांनी. सर हा राहुल याच्याकडे काय वेपन होते का काय? नाही असं काय सांगता येणार नाही, कारण गर्दी एवढी होती. त्या गर्दीमध्ये काय समजत नव्हतं. पोलीस ते मुलांना शोधण्यासाठी आतमध्ये धावपळ करत होते आणि पालक बाहेर धावपळ करत. कारण तुम्ही आता बघू शकता हा जो ग्रिल आहे, हा जो ग्रिल आहे त्या ग्रिलच्या बाहेर सगळे पालक होते आणि पालकांना सुद्धा काय समजत नव्हतं. पण पोलिसांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आता त्याला अटक केली आहे का? जो राहुल नावाचा व्यक्ती आहे ज्यांना आतून बाहेर आणलं त्यांना अँब्युलन्समध्ये टाकलं आणि घेऊन गेले. आणि मुलं आता आतमध्ये आहेत का अजून? आहेत मुलं सगळी सेफ्टी आतमध्ये. किती मुलं आहेत? येथील थोड्याच वेळामुळे मुलं दिसतील. किती मुलं होती आतमध्ये? किती मुलं असतील तरी? छोटी सर थांबा ना. सर तुम्ही सांगा काय घडलं? तुम्ही सांगा काय घडलं? काय झालं? किती मुलं आहेत? सुखरूप आहे. किती मुलं आहेत? सगळं सांगतो. सांगा सर किती मुलं आहेत? तुमको तो बोलने दीजिए. कितने बच्चे थे? कितने बच्चे? किती मुलं आहेत? काय आता जी मुलं आहेत ना ते सगळी मुलं आतमध्ये आहेत. तुम्हाला मी एकच सांगेल, जी मुलं त्या गुन्हे माणसाने किडनॅप केली होती, पालक अतिशय पेरेंट्स पूरे डरे हुए थे. पुलिस लोगों ने बहुत अच्छा काम किया और उनको छुड़ाया. यहाँ पर पुलिस ने बहुत ही अच्छा काम किया है. बच्चों को किडनैप करना मुंबई शहर में और वो भी पवई हिरानंदानी LNT के सामने 5 नंबर गेट के सामने आर स्टूडियो के अंदर इतने बच्चों को अंदर किडनैप करके रखना और पुलिस इतने फास्ट आके इतने कम समय में उस बंदे को पकड़ना,
ये बहुत ही अप्रिशिएट वाला बात है। पहले भी यहाँ पर इस आदमी को देखा गया है? नहीं ऐसा कभी नहीं किया। सब पेरेंट्स लोगों को देखो पिक्चर में, हर बच्चों को पेरेंट्स लोगों को ऐसा लगता है कि अपना बच्चा पिक्चर में जाना चाहिए, तो लोगों को लगता था कि अपना बच्चा भी पिक्चर में जाएगा, कहीं हीरो बनेगा, ऐसे लोगों को पेरेंट्स लोगों को लगता था। अब किसको मालूम था कि ऐसा कुछ किडनैप करेगा, कांड करेगा, तो ऐसी घटना हो गई। अब काय मागणी वगैरे त्याची काय? अब उसकी कोई डिमांड थी तो पुलिस को ही मालूम, वो तो पेरेंट्स को किसी को मालूम नहीं, ना हमको मालूम। आप यहाँ इसी इलाके के हैं? हाँ, हम तो यही साकीनाका के रहते हैं। घटना घडली तेव्हा तुम्ही होतात ते? आम्ही इथंच होतो। काय नेमकं घडलं ते? काय झालं? मुलं काय म्हणत होती? नहीं वो उनका देखो, उनका क्या डिमांड था मालूम नहीं, लेकिन दोपहर में जब वो डेली खाना खाने बाहर आते थे, आज उनको छोड़ा नहीं गया, तो अंदर ही था। तो उन्होंने फिर शायद पुलिस को फोन किया होगा कि ये ऐसे बच्चे, तो पेरेंट्स पूरे डर गए, बच्चे पूरे अंदर ही थे, तो उनको खाना खाने क्यों नहीं भेज रहा है, तो उन्होंने पुलिस को कुछ बोला रहा, तब इतनी भागदौड़ मच गई। पुलिस आई, फायर ब्रिगेड आई, सब लोग आए और बहुत अच्छा कोऑपरेट किया। पुलिस पवई पुलिस स्टेशन के मुंबई पुलिस के लिए बहुत बड़ा अप्रिशिएट है। मैं माननीय देवेंद्र फडणवीस साहब को बोलूंगा कि ऐसे पुलिस कर्मियों ने और फायर। तर या काही प्रतिक्रिया आता समोर येत आहेत। सध्याची अपडेट आहे त्यानुसार मुलांना ओलीस ठेवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि मुलांचीही सुखरूप सुटका झाली आहे। दरम्यान मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्यने जारी केलेल्या व्हिडिओत काय म्हणलेलं तेही बघूया। मैं रोहित आर्य, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है, और मेरे कुछ सवाल है। मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं, और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज्ड डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं, और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी।